सुस्वागतम म्हणून उपस्थित असलेले माननीय अरविंद रायबोले साहेब, पोलीस उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांचंही मी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये हार्दिक शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो। तसेच डॉक्टर व्ही.पी. पवार सर, प्राचार्य महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर यांचेही मी या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो। तसेच प्रधान सचिव प्राध्यापक रत्नाकरजी नळेगावकर सर, तसेच पूजाताई गायकवाड, आपल्या सर्वांचंच मी या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो। तसेच आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनींना मी विनंती करतो की आपण सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत गीताच्या माध्यमातून स्वागत करावं। ठीक आहे बाबा, सगळेजण सांगताय, पण जर लवकर संपवा, आता ऊन लागायला लागलंय। याच्यापेक्षा आम्ही वर्गात बसलो असतो तर बरं झालं असतं, कारण शिक्षक बहुतांशी सावलीत थांबलेत आणि विद्यार्थी उन्हात, पण ते तुम्हाला पाणी देण्यासाठी येत आहेत, त्याच्यामुळे शिक्षकही आहेत, सफर होत आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहमदपूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर खडके सर, प्राचार्य डॉक्टर पवार सर, नळेगावकर सर, गायकवाड सर, गायकवाड मॅडम, या संस्थेचे संचालक दाम्पत्य आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे असे सर्व विद्यार्थी, एकदा मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवू इच्छितो, हा ना? ट्रिपल क्लॅप माहिती आहे तुम्हाला? मी क्लॅप गो म्हटल्यानंतर वाजवायचा ना? चल, 1 2 3। ओके, मी एक स्टोरी सांगतो, तुम्हाला ऐकायची आहे ना? ओके, मी जेव्हा 7वीला होतो, 7वीला असताना तुमच्या एवढं डिसिप्लिन अजिबात नव्हतं मी, इतक्या वेळ तर मागच्या मागे पळूनही गेलो असतो। आमचे असेच टगे मित्र माझ्यासारखेच, आमच्या हातामध्ये एक पॅम्पलेट पडलं, त्याच्यावर असं लिहिलं होतं की हे पॅम्पलेट 100 पॅम्पलेट करून एकाने वाटले आणि त्याला लॉटरी लागली 5 लाखाची। आम्हाला शॉर्टकट मिळाला, आता कशाला शाळेत जायचं? जर पॅम्पलेट वाटून जर 5 लाखाची लॉटरी लागत असेल तर शाळेत कशाला जायचं? एके दिवशी आम्ही शाळेतून डुम्मा मारला। डुम्मा मारणं माहिती आहे ना? तुम्ही मारत नसाल, तुमचे विद्यार्थी नाही मारत। जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी डुम्मा मारतात, म्हणजे मध्येच निघून जातात, दप्तर खिडकीतून बाहेर टाकायचं किंवा आपल्या मित्राला म्हणायचं मी जातो निघून, तू संध्याकाळी माझं शाळा सुटल्यास दप्तर घेऊन ये। असा आम्ही डुम्मा मारला आणि आमच्या डोक्यात विचार होता का आता हे 100 पॅम्पलेट कसे छापायचे जेणेकरून आपल्याला 5 लाखाची लॉटरी लागेल। पण त्यातला एक जण गद्दार निघाला, त्याने सांगितलं मास्तरला। मास्तर आम्हाला शोधित आले, कुठे बसले ते 5 लाख घेणारे पोरं? आम्ही सापडलो, शाळेच्या बाजूलाच बसलो होतो। आम्हाला विचारलं काय करताय रे तुम्ही? आम्ही म्हटलं सर हे बघा, हे पॅम्पलेट सापडले, त्याच्यावर लिहिलंय 100 पॅम्पलेट जर तुम्ही छापून वाटले तर त्याच्यात 5 लाखाची लॉटरी लागली, आणि ज्याने वाटले नाही त्याची गाडी पंक्चर झाली। मास्तरच्या लक्षात आला हा प्रकार। मास्तरने जे कोपऱ्यात घेतला आम्हाला, आमचे 100 पॅम्पलेट तिथेच निघाले आणि घरी जाताना चालताच येईना। तर अशा प्रकारे आम्ही 5 लाख मिळण्यापासून मास्तरामुळे मुकलो, तेही 7वीच्या वर्गामध्ये। असे पॅम्पलेट तुम्ही बघितले असतील, बघितलेत का? काही जणांनी बघितले, तुमच्या जनरेशन मध्ये नसतील बघितले, पण या शिक्षकांच्या जनरेशन मध्ये नक्कीच बघितले असतील। ठीक आहे, हा एक प्रकार। दुसरा प्रकार आता नळेगावकर सरांनी सांगितला, उदगीरला काय झालं, पैशाचा पाऊस पडणार आहे म्हणून 15 जण एका लहान मुलीला घेऊन गेले। पैशाचा पाऊस पडणार, पैशाचा पाऊस पडतो का?
पैशाचा पाऊस पडला असता तर आपण शाळा शिकली असती का? एक एक टोपलं घेऊन बसला असता प्रत्येक जण. म्हणजे जे आजार मनातून सुरू होतात आणि नंतर शरीरावर त्याचं रिफ्लेक्शन होतं. बरोबर आहे ना? काही आगाऊ पोरं त्यांच्यासाठी खाली आलेले, त्यांचं लक्ष नाही होणार. सगळे नाहीत बरं का, मुली तर अजिबातच आगाऊ नाही, शांत बसल्यात सगळ्या. मग असे काही आजार असतात जे गावचे बुवा बापू माता ज्यांच्या अंगात येतात ते म्हणतात की ह्याच्यातलं भूत आम्ही उतरवून टाकतो, आणि त्याच्यासाठी मग लिंबू मिरच्या बघितलं असेल ना तुम्ही, है ना? मग ते सगळे प्रकार तिथे करत बसतात. मग ह्याच्यामध्ये काय होतं, त्या व्यक्तीचा आजार वाढतो. आणि जो सुरुवातीला जर दवाखान्यात नेला असता तर तो नीट झाला असता, परंतु या बुवा बापूच्या नादामध्ये त्याचे आजार वाढतात आणि शेवटी कधी कधी त्याचा जीवही जाऊ शकतो. ह्या अशा एक ना अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. नळेगावकर सरांनी सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका काय असते, की असे जे चुकीचे प्रकार होतात समाजामध्ये ते दूर करणं. आणि त्या गोष्टीसाठी आयुष्य समर्पित केलेला एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. किती जणांनी डॉक्टर दाभोळकरांचं याच्या आधी नाव ऐकलंय? हात वर करा. नाही ना. कशाच्या संदर्भात ऐकलंय? फार कमी जणांनी ऐकले. तू कशाबद्दल ऐकलं? ओके ओके, नो प्रॉब्लेम. याच संदर्भात ऐकलं असेल की हे जे चुकीचे प्रकार करतात समाजामध्ये, हे जे चुकीचे प्रकार होतात त्या चुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी त्या व्यक्तीनं आपलं पूर्ण आयुष्य, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर बळी दिला गेला त्या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जायचे आणि सांगायचे की हे बळी देणं कसं चुकीचं आहे, याच्यामुळे कसं नुकसान होतं समाजाचं. एखाद्या ठिकाणी जर बहिष्कार टाकला गेला, कोणीतरी करणी करतंय म्हणून, कोणीतरी भानामती करतंय म्हणून, तर त्या ठिकाणी डॉक्टर दाभोळकर जायचे आणि सांगायचे की ते चुकीचं आहे. असे काही प्रकार होत नसतो. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यासारख्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी महाराष्ट्रभर, देशभर, परदेशातही ते फिरले. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, कोणी सांगू शकेल मला? इंग्लिश मध्ये, आता तुम्ही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहात, इंग्लिश मध्ये सायंटिफिक टेम्परामेंट असं म्हणतात. विज्ञान माहिती आहे सगळ्यांना, माहिती आहे विज्ञान मध्ये अनेक ब्रँचेस असतात. पदार्थ विज्ञानाचे सर तिथे प्राचार्य आहेत. पदार्थ विज्ञान म्हटल्यानंतर मला असं लक्षात आलं की जेवणाचे वेगवेगळे, पण जेवणाचे वेगवेगळे पदार्थ नाही. पदार्थ विज्ञान म्हणजे फिजिक्स, जसं केमिस्ट्री असतं, तसं बायोलॉजी असतं. बायोलॉजी सगळ्यांना माहित असावं बहुतेक, है ना? CBSE चे विद्यार्थी आहात. ऊन लागते का? असं कडक ऊन कोणाला त्रास होतोय का? होत असेल तर सांगा, आपण ज्याला त्रास होतो त्याला सावलीत बसू. पण असं म्हटलं सगळे जुटून सावलीत बसू नका. ज्याला खरंच त्रास होतोय त्याच्यासाठी आपण वेगळी व्यवस्था करूया. ठीक आहे. विज्ञान हे काय असतं, विज्ञान हे कशावर आधारलेलं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ऐकायचंय ना? ऐकायचंय? ओके. विज्ञान हे प्रश्नावर आधारलेलं असतं. मुळात माणूस आणि प्राणी याच्यात फरक असतो. माणूस आणि प्राणी याच्यामध्ये हा फरक असतो की माणूस हा विचार करू शकतो. तुम्ही बघितले का, एखादा कुत्रा दुसऱ्या कुत्र्याशी डिस्कस करतोय, अरे आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, आनंद मिळाला पाहिजे. एखाद्या कुत्र्याला असा प्रश्न पडलेला आहे की हे विश्व कसं चालतं, असे कधी झालंय का? नाही. असा प्रश्न फक्त माणसालाच पडतो, कारण माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, तो विचार करतो. म्हणून माणसाला प्रश्न पडतात. माणसाला प्रश्न पडतो की हे विश्व कसं तयार झालं, हे विश्व चालतंय कसं, याचे नियम काय आहेत, हे सगळे प्रश्न माणसाला पडतात. आणि त्या प्रश्नातून आजपर्यंतची आपली प्रगती झालेली आहे.
आपण आधी गुहेत राहायचो माणूस म्हणून, माहिती आहे? माकडापासून माणसाची उत्क्रांती झाली. तुला काही त्रास होतो का रे दादा? नाही, तो नाही पण एवढं कॅज्युअली म्हणतो की त्याचं काय खरंच वाटलं. ठीक आहे, त्रास होत असेल तर सांग. गुहेत राहायचो आपण, कच्च अन्न खायचो, शिकार करून खायचो. आपण म्हणजे सगळ्यांचे पूर्वज जे होमोसेपियन्स होते, निअँडरथल्स होते. होमोसेपियन्स माहिती आहे? आपल्या सगळ्यांचे जे माकडापासून उत्क्रांत झालेले पूर्वज होते. आपले सगळे पूर्वज फार लांबचे आजोबा आपले सगळ्यांचे एकच वर्ग. म्हणजे कोण अहमदपूरचा असेल, कोण गावचा असेल, कोण अमक्या जातीचा, कोण तमक्या धर्माचा, सगळ्यांचा पूर्वज एकच म्हणजे एकच होमोसेपियन्स नावाची जी जात होती. त्याला अनेक प्रश्न पडले. वीज कशी चमकते, पाऊस कसा पडतो, आग कशी लागते, हे आता आपल्याला माहिती आहे सगळं ना, पण तेव्हा त्याला माहित नव्हतं कसं होतं हे. मग त्याने त्याचे उत्तर शोधायला सुरुवात केली. उत्तर शोधली की त्याचं लॉजिक, त्याचे विचार काही लॉजिक असायचं. आधी असं लॉजिक असायचं की आभाळामध्ये युद्ध सुरू असतं आणि त्याच्यामध्ये भांडण झालं की काहीतरी होतं, मग वीज पडत, असं त्यांचं लॉजिक होतं. पण माणसानं तिथपासून इथपर्यंत प्रगती केलेली आहे प्रश्नांच्या जोरावरती. का, कसं, कधी, हे प्रश्न जेव्हा विचारायला लागतात तेव्हा प्रगतीला सुरुवात होते, है ना? कनाद महर्षीचं नाव ऐकलं असेल आपण. त्यांनी अणूबद्दल सांगितलं. अणू म्हणजे ॲटम. ॲटम मध्ये अजून किती पार्टिकल्स असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात, न्यूक्लियस मध्ये अजून मायक्रो पार्टिकल्स असतात. हे सगळं नंतर शोधलं आणि त्याच्यावरून बरीच केमिस्ट्री पुढे गेली, फिजिक्स पुढे गेला. बरोबर. हे सगळं प्रश्न विचारणं हे माणूस असण्याचं लक्षण आहे. आणि प्रश्न विचारणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करण्याचं लक्षण आहे. म्हणून प्रश्न विचारले पाहिजे. प्रश्न प्रत्येक गोष्टीला विचारले पाहिजे. आपल्याकडे एखादा शांत बसलेला विद्यार्थी असेल सर, तर ते म्हणतात हे पोरग लय चांगलं आहे. पण जो प्रश्न विचारणारा विद्यार्थी असतो त्याला म्हणतात हे लय जागा पोरग. असं नाही. जे प्रश्न विचारतात त्याच्या डोक्यामध्ये ते प्रश्न पडतात, कारण तो हुशार विद्यार्थी असतो. त्यामुळे प्रश्न नेहमी विचारायला पाहिजे. आणि हेच प्रश्न डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी विचारले, बुवा बाबांना विचारले. अनेक जाहीर व्याख्यानं त्यांनी दिली, आव्हानं दिली. तुम्ही जर म्हणताय हे चमत्कार असे होतात तर ते सिद्ध करून दाखवा. मला वाटतं ते बक्षीसही काय ठेवलं होतं त्यांनी, 21 लाख रुपये, 21 लाखाचं बक्षीसही ठेवलं होतं. जर तुम्ही म्हणताय की असा चमत्कार होतो तर डॉक्टर दाभोळकर म्हणायचे हे सिद्ध करून दाखवा, तुम्हाला 21 लाखाचं बक्षीस देतो. आतापर्यंत ते बक्षीस कुणीही घेतलेलं नाही, कारण ते सिद्ध करू शकले नाही. बऱ्याचदा असं होतं, आता आपण वर्गातही बघतो, एखादा पोरगा लयच हुशार असेल आणि भांडणामध्ये त्याच्याकडे जर जास्त मुद्दे असतील, तो आपल्याला बोलायला जमू देत नसेल तर आपण हातापाईवर येतो. घरामध्ये जेवढे नोबेल पुरस्कार मिळतात त्याचे फार कमी विज्ञानाचे नोबेल पुरस्कार भारतात मिळतात. त्याचं कारण आहे की आपण प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक दृष्टीने बघत नाही, त्याला प्रश्न विचारत नाही, जास्त खोलात जात नाही. ही आपल्या भारतीय लोकांची प्रवृत्ती आहे. तर आता तुम्ही विचारा की सरांना विचारू नका, सर तुमचं शर्ट किती रुपयाचं आहे. तर दाभोळकरांचं तुम्ही पुढे वाचाल, डॉक्टर दाभोळकरांचं त्यांच्याबद्दल माहिती घ्याल, तेव्हा तुम्हाला कळेल की समाज सुधारण्यासाठी या गोष्टी फार महत्वाच्या असतात. समाज सुधारणा कशी होती मुलींसाठी सांगतो, पण त्यांनी प्रश्न विचारले, का नाही हक्क मुलींना शिक्षणाचा. त्यांनी प्रश्न विचारले, कृती केली, मागणी केली आणि स्वतःही शाळा उघडली. त्यानंतर मुलींना शिक्षणाचा हक्क मिळाला. त्यानंतर मुली अंतराळात जायला लागल्या भारताच्या. कल्पना चावला गेली होती ना, माहिती आहे, सुनीता विल्यम्स. हे समाज सुधारकांचं काम असतं. त्याच समाज सुधारकांच्या यादीमधले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे सुद्धा होते. त्यांनी काही गोष्टी केल्या, त्यांच्या
हत्येनंतर ते शहीद झाल्यानंतर एक कायदा तयार झाला महाराष्ट्रामध्ये, जो अशा बुवा बापूंच्या विरोधात काम करतो. कायद्याबद्दल मी फार तुम्हाला सांगणार, ते एवढंच सांगेल, तुमच्या गावामध्ये आजूबाजूला कोणी काही बळी देत असेल, कोणी काही चुकीची माहितीतून फायदा घेत असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. संपर्क साधा म्हणजे असं नाही की फोनवरून सर मला ही माहिती पाहिजे, मला सांगा. तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता. कोण कोण आलेला आहे पोलीस स्टेशनला याच्यापूर्वी? झाले का पोलीस स्टेशनला? सगळ्याची विजिट झाली. व्हेरी गुड. ज्यांची नसेल झाले तर मी आम्हाला कोणाला जेलमध्ये बसायचं असेल तर बसू शकता. माहिती म्हणून जेलमध्ये गेल्यास कसं वाटतं मला जरा बघू असेल बघा, काय हरकत नाही है ना. ठीक आहे, पोलीस हे तुमच्या सोयीसाठी सुविधेसाठी आहे. पोलीस हे तुमचे मित्र आहे. परवाच्या वसंत अंकारेच्या कार्यक्रमाला आले होते सगळे. कोण कोण आले होते? मुली जास्त हात वर करतात. मुलांना आणलं नव्हतं वाटतं सर. गायकवाड सर, डॉक्टर साहेब, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. एकदा तुम्ही एवढ्या उन्हात बसून आम्हाला सहन करताय याच्यासाठी तुमच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवायच्या. ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय हिंद.